राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची स्कॉर्पिओ एन, जी इज बिग डॅडी ऑफ ऑल एसयूव्ही असं म्हटलं जातं हिला. कारण की हिची जी लेंथ आणि विड्थ ही सगळ्यात जास्त उंच आहे. म्हणता येईल बा हिच्या सेगमेंटमधल्या गाड्या आहेत ना, जसं की टोयोटा फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ क्लासिक S11 किंवा अजून पण गाड्या वगैरेचं कम्पेअर करायला लागलो तर ही सगळ्यात जास्त विड्थमध्ये आणि लेंथमध्ये लंबी आहे. बाकी लेंथ हाईट वगैरेबद्दल आपण बोललो तर क्लासिक जी ती सगळ्यात जास्त उंच गाडी आहे फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ यांपेक्षा पण. तर आपण बोलूया या गाडीबद्दल. तर हे आपलं येऊन जातो ZX सिलेक्ट मॉडेल आहे. ज्याही व्यक्तीला टॉप मॉडेलकडे जायची इच्छा नसेल किंवा बजेट वगैरे नसेल तो नाही का या मॉडेलकडे जाऊ शकतो. कारण की या मॉडेलमध्ये आपल्याला सगळे फीचर्स वगैरे येऊन जातात. त्या संगत गाडी चाबी वगैरे आपल्या या टाईप म्हणून जाते. महिंद्राचा न्यू लोगो फ्लिपकी संघ आपल्याला येऊन जाते. दोन्ही की सारख्याच आहेत. त्यानंतर आपल्या गाडीमध्ये सनरूफ, 6 एअरबॅग. त्यानंतर म्हणता येईल बा की आपल्या गाडीमध्ये आपल्याला फीचर्स कॅपॅसिटी वगैरे आपले बडे येऊन जाते. फक्त आपल्या गाडीमध्ये 4x4 जे आपल्याला म्हणता येईल ना ते आपल्याला मिळत नाही आहे. पण ते जास्त करून जास्त लोक त्याला यूज पण नाही करत. कारण की जे नॉर्मल लोक घेतात याच्या संगती तेवढी ऑफरोडिंग वगैरे करत नाहीत. कारण की त्याला ऑफरोडिंग वगैरे करायची असेल ते पहिलेच नाही का थारकडेच जातात. त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीबद्दल. तर याच्यामध्ये आपले इंजिन वगैरे म्हणता येईल ना तो येऊन जातो 2.2 लिटर संघ येऊन जाते. CRDI इंजिन पण म्हणता येईल आपल्याला. आणि जे GST बेनिफिट वगैरे आपल्या गाडीवरती ते आपल्याला 1,25,000 पर्यंत आरामात मिळून जाईल. जो की आपल्याला हायर मॉडेल जसं की स्कॉर्पिओन ZX सिलेक्ट मॉडेल आलं किंवा 4x4 मॉडेल आलं त्याच्यावरती आपल्याला भेटून जाईल. बाकी याचं जे ॲक्च्युअल प्राइसिंग वगैरे म्हणता येईल त्यासाठी तुम्ही शोरूमला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यासंगत आपण बोलूया इंजिन सिस्टीमबद्दल. आपण बोललो तर आपले 2198 सिस्टीमध्ये इंजिन जाते, जे की 4 सिलेंडर होऊन जाते. आणि ते आपले पॉवर काढून देईल 172.45 BHP. आणि टॉर्क वगैरे म्हणता येईल 370 न्यूटन संघ आरामात भेटून जाईल. 57 लिटरचं आपल्या डिझेल टँक येऊन जाते. आणि त्या संघ आपल्या गाडीमध्ये युरिया पण टाकावं लागते. टॉप स्पीड वगैरे म्हणतात आपल्या गाडीची टॉप स्पीड वगैरे आपल्याला 175 पर्यंत आरामात मिळून जाईल. त्या गाडीच्या लांबीबद्दल तर ती आपल्याला 46-62 mm आहे. आणि रुंदी गाडीची आपल्याला 19-17 mm मध्ये आरामात भेटून जाईल. गाडीची जी उंची वगैरे म्हणता येईल ती आपल्याला 18-57 mm मध्ये आरामात मिळून जाईल. त्या संगच गाडीचं व्हीलबेस वगैरे म्हणता येईल ते 2750 mm मध्ये येऊन जातो. आणि त्या संगच आपल्या जे ग्राउंड क्लिअरन्स वगैरे ते 187 mm आहे. आणि बुटस्पेस वगैरे 460 लिटरमध्ये येऊन जातो. 460 लिटर बुटस्पेस आपल्याला कधी भेटेल जेव्हा आपण याच्या मागच्या सीटला फोल्ड केलं तर. तसं आपल्याला इथं 460 लिटर आपले बुटस्पेस कामा पडत नाही तसं. आता आपण बोलू हेडलाईट वगैरेबद्दल. तर आपल्या गाडीमध्ये नाही का आपल्याला ऑल LED सेटअपच येऊन जातो गाडीमध्ये. जसं की या साईडला आपण जर बघायला गेलं आपल्याला नाही का ऑल LED सेटअपच आपल्याला येऊन जातो गाडीमध्ये. जसं की हाय बीम, लो बीम, ऑल LED हे इंडिकेटर्स वगैरे इथे येऊन जातात. खाली आपले DRS आणि फॉग लाईट वगैरे येऊन जातात. गाडीमध्ये आपल्याला येऊन जातो 17 इंचचा अलॉय व्हील वगैरे भेटून जातो. डायमंड कट अलॉय वगैरे आहे. समोर डिस आणि मागं पण डिसच आहे. ब्रेकिंगमध्ये चांगले फीचर्स वगैरे येऊन जातात. ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, ESP कंट्रोल सारखे फीचर्स येऊन जातात गाडीमध्ये. त्यासाठी आपण जर बोललो बा जो आपला मॉडेल ZX सिलेक्ट आपलं मॉडेल येऊन जातो. याच्यामध्ये आपल्याला नाही का म्हणजेच की एक टॉप मॉडेल अजून पण येऊन जातो आपलं 4x4 कार्बन एडिशन म्हणता येईल. असे आपल्याला खूप सारे आपल्याला मॉडेल्स वगैरे वेरियंट वगैरे आपले भेटून जातात. पेट्रोल म्हणतात तर पेट्रोल पण अवेलेबल आहे. आता आपण बघूया याच्या बोनटबद्दल. आणि याचं बोनट वगैरे हे पण नाही का आपलं चांगलं भारी याचं बोनट वगैरे आहे. या टाईपमध्ये आपल्या गाडीचं जे इंजिन आहे 2.2 लिटर संघ येऊन जाते आपल्याला 370 BHP आपले 370 न्यूटन आपल्याला टॉर्क काढून देते. आणि एकदम वजनदार आपल्या बोनट वगैरे येऊन जाते गाडीचं. बाकी आपल्याला म्हणता येईल जे इन्स्टॉलेशन वगैरे आपल्या प्रॉपर इथं येऊन जाते. न्याडामध्ये इंजिन येऊन जाते. एकदम वजनदार याचं बोनट वगैरे आपलं बनून जाते. वजनदार गाडी पण आपलं 370 mm म्हणजे आपलं 5 स्टार आपल्या गाडी भेटलेली आहे. तर याच्यामध्ये पॉवर वगैरे तिची वजनदार गाडी वगैरे आहे आपल्यावाली. त्या संग आपण बोलूया एकदा याचे इंटिरियर बद्दल. त्यात आपण चाबी लावूया गाडीची. आता आपण बोलूया सगळ्यात पहिले डोर्स वरती. तर याची कंट्रोल वगैरे, मिरर कंट्रोल वगैरे आले, विंडो कंट्रोल वगैरे हे आपल्या इथून जातात. नॉर्मल क्रोम वगैरे सॉफ्टवेअर आपले भेटून जातो. आणि खाली बट वगैरे ठेवू शकता. स्पीकर वगैरे आले, याचे कंट्रोल वगैरे सीटचे इथे येऊन जातात आपल्या गाडीचे. खालती वरती जसं पाहिजे तसं. आणि आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या मीटर बद्दल. तर आपल्या गाडीमध्ये जो मीटर वगैरे म्हणता येईल ना तो येऊन जाते एकदम टॉप. जो मीटर वगैरे म्हणतात आपल्या गाडीमध्ये ते डिजिटल येऊन जाते. बघता असं वाटतं बघ की अॅनालॉग आहे का, पण हे फुल्ली आपल्या डिजिटल मीटर घेऊन जातो गाडीमध्ये. आणि आता आपण जर बोलूया आपल्या गाडीबद्दल. याच्यामध्ये आपल्याला येऊन जातो 6 स्पीड ट्रान्समिशन गिअर येऊन जातो. हँड वगैरे या साईडला येऊन जातो गाडीमध्ये आपल्याला. आणि ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड सिस्टीम वगैरे म्हणते ते पण आपले फीचर्स वगैरे गाडीमध्ये येऊन जातो. त्यासंगत आपल्या खाली एसी चे कंट्रोल वगैरे पण आलेले आहेत. आता आपण बोलूया गाडीचे जे
गाडीच्या स्टेअरिंगवरती आपण जर बोलायला गेलो तर आपल्याला महिंद्राचा लोगो जातो आणि क्रूज कंट्रोल करा या साईडला येते आणि एमआयडी कंट्रोल करा सारखे फीचर्स वगैरे. बाकी या साईडला आपल्याला याचे कॉल कनेक्ट, डिस्कनेक्टेड, व्हॉल्यूमचे फीचर्स वगैरे या साईडले वायपर कंट्रोल करा म्हणतात या बाजूला, आणि या बाजूला हेडलाईट कंट्रोल करा आपले भेटून जातात. बाकी चाबी वगैरे तुम्ही बघितलेलीच आहे आणि इथून तुम्ही याचा हेडलाईट लेवलला तुम्ही ऍडजस्ट वगैरे करू शकता. गाडीमध्ये आपल्याला जीप जॅप जे मोड वगैरे त्याची कंट्रोल आपले या साईडला होऊन जातात. गाडीमध्ये हिल डिसेंट कंट्रोल, टॅक्सिंग कंट्रोल वगैरे आहे. 6 स्पीड ट्रान्समिशन आपल्या गेअर होऊन जातो गाडीमध्ये. बाकी याचे कंट्रोल वगैरे तुम्हाला माहिती असेल. गाडीवर तशी प्रॉपर आपल्याला एकदम एसयूव्ही म्हणता येईल. खाली आपण बोललो तर आपल्याला 2 चार्जिंग पॉईंट वगैरे आरामात भेटून जातो आणि इथे येऊन जाईल आपलं वायरलेस चार्जिंग पॉईंट वगैरे आपल्याला मिळून जाईल. आता आपण बोलूया गाडीच्या सेकंड रो मध्ये. तर सेकंड रो मध्ये आपल्याला या साईडला बसता येणार नाही, आपल्याला पलीकडून जावं लागेल. त्या अगोदर आपण बोलूया गाडीच्या मागच्या बाजूनं. तर मागच्या साईडने आपल्या गाडीचं लुक वगैरे म्हणतात या टाईपमध्ये येऊन जातो. जे आपलं टेल लाईट वगैरे या साईडला येऊन जाते, इंडिकेटर्स खाली आपल्या रिव्हर्स लाईट वगैरे येऊन जातो, रिफ्लेक्टर आले आणि जे गाडीला आपण क्रॉसिंग मारत नाही का ते आपल्याला नाही का इथे मारू शकतो. बाकी आपल्या गाडीमध्ये क्रोम डिझाईन वगैरे इथे येऊन जाते आणि यानंतर आपण बोललो बा डिकी वगैरे तुम्ही आरामात येऊन घेऊ शकता. तसं आपले बुटफेस वगैरे कमी आपल्या गाडीमध्ये, पण आपण याचं फोल्ड केलं तर आपल्याला जास्त साडली आपल्या आरामात भेटून जाईल. गाडीमध्ये आपले प्रॉपर सायरबॅग वगैरे आपल्या येऊन जातात. सेफ्टीमध्ये आपल्याला काही कमी दिलेली नाही आहे महिंद्रानं. आणि इथं आपल्याला रिअर वायपर आले, रिअर वॉशर, हॅलम स्टॉप लॅम्प, स्पॉयलर, स्कॉर्पिओ यांची बॅजिंग, हे सगळे आपले फीचर्स वगैरे येऊन जातात गाडीमध्ये. आणि जे युरिया वगैरे तुम्ही नाही गाडीमध्ये इथून याच्यामध्ये टाकू शकता, डिझेल वगैरे आणि युरिया पण सिस्टम येऊन जाते. तर ही आहे मित्रांनो आपली स्कॉर्पिओ एनचं ZX सिलेक्ट मॉडेल आहे. 2025चं लेटेस्ट डिझेल मॉडेल आहे. तुम्हाला हा व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्ही सांगा नवीन व्हिडिओ तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.